नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट व पौष्टिक असं गव्हाचं सत्व किंवा त्याला चीकसुद्धा म्हणतात. तर गव्हाचं सत्व बनवण्यासाठी आपण इथे हे 1 वाटी इथे मी गहू घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे गहू घेऊ शकता. तर आपण काय करणार आहोत की पहिलं हे गहू आपण एका वाडग्यामध्ये काढून घेणार आहोत. हे गहू मी स्वच्छ करून घेतलेले. आपल्याला हे गहू याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ते आपल्याला ती पहिली काढून वगैरे घ्यायचे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. गहू याच्यामध्ये पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं जास्तच पाणी टाकायचं आहे म्हणजे गहू भिजल्यानंतर मग पाणी शोषून घेतात गहू, त्यासाठी आपल्याला पाणी जास्त टाकायचं. आता आपण एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर हे आता आपल्याला 24 तास असेच ठेवायचे. म्हणजे आज आपण हे सकाळी टाकले आहेत तर हे आपण उद्या सकाळपर्यंत आपल्याला असेच ठेवायचे. तर हे बघा इथे आपले 24 तास झालेले आहेत. गहू सुद्धा आपले छान असे आता भिजलेले सुद्धा आहेत. हे बघा, ते पाहू शकता छान असे फुगले ते गहू. आता याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण ते पाणी काढून टाकलं आहे. याच्यामध्ये आता आपण स्वच्छ पाणी टाकलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, आपण मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे हे गहू टाकून आपल्याला याची छान अशी पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक अशी. थोडे थोडे गहू टाकून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण पाणी सुद्धा टाकून घेणार आहोत जेणेकरून याची चांगली पेस्ट होईल. तर हे बघा इथे आपण अशी पेस्ट करून घेतली, एकदम पातळ अशी. बघा अशा प्रकारे सर्व गहू आपल्याला असेच दळून घ्यायचे. इथे मी एक चाळण घेतलेली आहे. या चाळणीमध्ये आपल्याला असं टाकून गाळून घ्यायचं आहे. दुसरं सुद्धा आपण वाटून घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण याच्यामध्ये असं टाकणार. तर हे आपल्याला असं असं फिरून घ्यायचं आहे. जो चीक आहे ना गव्हांचा तो खाली पडेल आणि जो चोथ्या आहे ना तो वरती राहील. पूर्ण आपल्याला असं करून घ्यायचं. असं पूर्ण आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व चीक बाहेर निघेल. तुम्ही चाळणीऐवजी एखादं सुती फडका सुद्धा वापरू शकता. त्यातून सुद्धा हे चीक व्यवस्थित असं निघतं. चाळण वापरली तरी चालणार आहे. हे बघा हे असं चीक निघतं. आपण एक भांडं घेऊया आणि हे आपण पुन्हा जो चोथ्या निघालाय तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत आणि हे थोडंसं आपल्याला हाताने असं एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जो काही चीक असेल तो आपल्याला काढता येईल. असं केल्यानंतर सुद्धा असं चोथ्या असा बाहेर येणार आणि मग आपल्याला त्याला चीक मिळेल. पुन्हा आपण काढून ठेवून ह्याच्यामध्ये घालून घेणार. तर इथे आपला हा चीक असा निघालेला आहे. आपला 2 वाटी हा चीक निघालेला आहे. आता 2 वाटी चीकमध्ये आपण इथे 1 वाटी दूध टाकणार आहोत. मी इथे 1 वाटी गाईचं दूध घेतलं आहे त्याच वाटीने आणि अर्धी वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. हे आता आपण मिक्स करून घेऊया. आता आपण सत्व बनवणार आहोत. तर आपण इथे एक भांडं
1 चमचा आपण यामध्ये तूप टाकणार आहोत. थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यावं. आता आपल्याला हा चीक आहे तो याच्यामध्ये आणि आता आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. अजिबात कुठे आपल्याला थांबायचं नाही आहे, कारण की हलवतच राहायचं आहे, नाहीतर मग ह्याच्या गुठल्या होतात मग त्यासाठी आपल्याला हे असं हलवतच ठेवायचं आहे. तर हे बघा इथं आता आहे आपलं जे सत्व आहे ते आता थोडं जाड होत चाललेलं आहे. हे बघा आता परंतु आपल्याला हे असं ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग त्याच्या त्या गुठल्या वगैरे होतात. हे सत्व आहे ना गव्हाचं, ते थंडीच्या दिवसामध्येच केलं जातं. लहान मुलांसाठी ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी एक चांगलं असतं, शरीरासाठी खाल्लेलं पौष्टिक आहे. बघा असं ढवलायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यामध्ये पाऊण वाटी साखर टाकणार आहोत. हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. हे बघा व्यवस्थित अशी मिक्स झाली. आता हे सत्व खायला ना खूप छान लागतं. एकदा नक्की करून बघा, लहान मुलांना सुद्धा तुमच्या करून द्या. आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकणार आहोत. वेलची पूड टाकल्याने एक छान चव येते, एक टेस्ट येते. हे बघा हे आता आपलं झालेच आहे. तुम्हाला जितपत जाड पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर बघा इथे आपलं सत्व आता रेडी झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. तर इथे आपला चविष्ट पौष्टिक असा गव्हाचा सत्व तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हा सत्व ना थंडीमध्येच केला जातो आणि लहान मुलांसाठी तर हा ना खूपच छान आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.